नवी मुंबईच्या खारघर येथे निर्भया टीमच्या गाडीतून उतरलेल्या मद्यधुंद तरुणाने सोमवारी रात्री रस्त्यावर मोठा गोंधळ घातला। त्यामुळे स्थानिक नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले। प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की तो गाडीतून उतरला आणि स्वतःला पोलीस विभागाशी संबंधित असल्याचे सांगत रस्त्याने जाणाऱ्या लोकांशी वाद घालू लागला। काही जणांशी त्याने मारहाण केली। सरकारी वाहनातून उतरून अशा प्रकारचे कृत्य केल्यामुळे परिसरात भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले। स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की ज्या वाहनाचा वापर गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी व्हायला हवा त्याच वाहनाचा वापर दादागिरीसाठी केला जात होता। परिस्थिती बिघडत असल्याचे लक्षात येताच आसपासच्या नागरिकांनी धैर्य दाखवत त्या तरुणाला पुन्हा गाडीत बसण्यापूर्वीच पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले। या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतो आहे। व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की तो इतका मद्यधुंद होता की त्याला स्वतःला सावरताही येत नव्हतं आणि तो वारंवार पडत होता। तरीही तो लोकांशी वाद घालत होता। खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जोशी यांनी सांगितले की आरोपी राजू पवार हा पोलीस ठाण्यात स्वच्छतेचे काम करत होता आणि तो कोणालाही न सांगता वाहन घेऊन गेला होता। त्याची वैद्यकीय तपासणी करून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे। हा पोलीसवाला म्हणून ही गाडी घेऊन आलाय MH43BE7230। हा ड्रंक आहे, खूप ड्रंक आहे, याला चालता येत नाहीये, हा उभा नाही राहू शकत आहे। आता पोलिसांची गाडी घेऊन आला तर स्टेशनला येऊन कोणाला बी मारताय, त्यांच्या बापाचं दाखवतो तगडा माहिती टेन्शन हो गया।